नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे अरुण कोणच्या ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आलोय बदलापूर ईस्टला, कारण आज माझ्या स्वराच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये माझ्या स्वराने एक गाण्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि ते गाणं बघण्यासाठी आज आम्ही आलो आहे बदलापूर ईस्टमध्ये। आणि आमच्याबरोबर आणखी 2 व्यक्ती आलेले आहेत आणि ते म्हणजे हे माझ्या भाची आलेले आहेत, ही पिंकी आणि अस्मिता, हे 2 भाची आलेले आहेत आणि त्यांना पण आज स्वराचा डान्स बघण्याचा एक योग आलेला आहे। तर आम्ही आलेलो आहे, आता बघूया, आतमध्ये प्रवेश करूया आपण आता सगळी। छानपैकी स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेलं आहे बघा, किती गर्दी आहे सगळ्या पालकांची मुलांचा डान्स बघण्यासाठी। गर्दी तर भरपूर दिसते मला, मुलांची, पालकांची आणि पूर्ण असा पटांगण भरलेला आहे असा पालकांनी आणि मुलांनी। आज थोड़ा मेरे बारे में भी सुना दूं, मैं श्री राम का भक्त हूँ, यह तुम्हें भी बता दूं, यह तुम्हें भी बता दूं। और श्री राम के बारे में बताने आ रहे हमारे मानकिवली स्कूल के श्री राम भक्त। आणि माझा मित्र भेटलेला मला, हमारी बॉडी बना रहा वो पीछे बोली है ना, कोणते खोलशील का नाही, काहीतरी बोल तरी। कधी आलास? आता हाँ हाँ पकडो, 10-15 मिनिटं झालेले आहेत त्याला आणि आम्ही असं 10 ते 15 मिनिटं आले। कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि 7-8 गाणी झालेली आहेत, आता काही गाणी बाकी आहेत, बघूया आता पुढचे गाणी। आईचं दर्शन या विद्यार्थ्यांनी घडवलेलं आहे। जातीच्या या शेतकऱ्याला वेदनेचा गंध आहे, जातीच्या या शेतकऱ्याला वेदनेचा गंध आहे, भाव वेड्या या वेदनेला निसर्गाचा बंध आहे, निसर्गाचा बंध आहे। आणि अशा शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत शाळा क्रमांक 15 एरंजाडचे बाल कलाकार, घेऊन येत आहेत आम्ही जातीचे शेतकरी।
चला हिचा बहुमान जी 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 या चला हिचा बहुमान जी 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 जी. हॅलो मला सांग हे लग्न होण्याच्या आधी कोणते कार्यक्रम असतात रे? बरेच कार्यक्रम असतात. हो का? हा, मुलीला बघायला जायचं, कांदे पोहे खायचे, चहा घ्यायचा. अच्छा हा. आणि त्यानंतर काय असतं? त्यानंतर महत्वाचं म्हणजे सुपारी फोडावी लागते. सुपारी. सुपारी हा. म्हणजे काय पैसे विषय देतात का रे? नाही नाही, फक्त सुपारी फोडतात. अच्छा सुपारी फोडतात. अच्छा अच्छा. मग बघायची का सगळ्यांनी सुपारी कशी फुटते ते? चला तर मग. महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया. आणि या आपल्या मराठी संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला फार महत्व आहे. शिक्षण विभाग प्रमुख आदरणीय श्री जडे साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. येऊन विसावले आई जगदंबे हे गाणं घेऊन येत आहे शाळा क्रमांक 15 एरंजाडचे विद्यार्थी. शेर पर सवार होकर खुशियों का वरदान लेकर हर घर में विराजी है माँ हम सब की अंबे जगदंबे माँ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या जगदंबा मातेचा आशीर्वाद स्वराज्याला लाभला आणि महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. आणि हे हिंदवी स्वराज्य या भवानी मातेला जगदंबेला वंदन करण्यासाठी येत आहेत. ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रखंडेति सादर करण्यासाठी सज्ज आहेत आमच्या सोनिवली शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी. हे गीत कोरिओग्राफ केलेलं आहे पाटील सर यांनी. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची कारभारगिरी चालू.
महापुरुष जन्माला घातला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे गीत शाळा क्रमांक 13 चे विद्यार्थी सोनोली यांनी आपल्या समोर सादर केले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. तर मित्रांनो सगळ्यांना आईस्क्रीम खायचंय, पण आता फालुदा घेतलेला आहे, पण कारण बराच वेळ झालेला आहे कार्यक्रमाला आणि इकडे सगळे फालुद्यासाठी थांबलेले आहेत. हे बघा सगळेजण फालुद्यासाठी थांबलेले आहेत. 3 फालुदे ते तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी. एक स्ट्रॉबेरी, एक केसर आहे, 3 फालुदे आहेत. तर ते केला एक नाही, फक्त एक दोघांपैकी एक मिळणार आहे. कारण फालुदा दोघांनी स्वरा दीदी आणि तू घराला फालुदा घेतलेला आहे. काही नाही घराला कसं त्याला सुरुवात करा खायला. हा रे सगळ्यांचं फालुदा खाऊन झालेला आहे. बघूया आता कोणाला कसं वाटले फालुदा. तुम्ही कुठला खाल्ला फालुदा? आम्ही स्ट्रॉबेरी गेला. कसा होता? मस्त. तुला कुठला आवडला का? हा तुला नाही माहित? हा काय खाल्लं? फालुदा. कुठला? केसर. आणि तुम्ही? व्हॅनिला. कसा होता? छान, एकदम मस्त. एकदम मस्त होता. आणि मी कुठला खाल्ला मलाच माहिती नाही, फक्त तोंडात टाकलं मी आणि खाल्ला. तर आपण निघूया आता, खाऊन झालेला आहे आपला. चला आता मित्रांनो स्वराचा स्नेह संमेलनचा समाप्त झालेला आहे, संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला. स्वराने छानपैकी याचे डान्स केला. कसा केला जरा? डान्स मस्त झाला ना? दीदीला कसं वाटलं डान्स? मस्त, एकदम मस्त. जास्त वाटलं ना? कसं वाटलं तुला? मस्त एकदम. स्वराने छानपैकी असा डान्स केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 17 ते 18 शाळा होत्या. या सर्व शाळांचं स्नेह संमेलन एकाच ठिकाणी केलं गेलं. ते पण कुळगाव बदलापूर मराठी शाळा या भव्य पटांगणामध्ये एक स्नेह संमेलनाचं आयोजन केलं होतं आणि ते सगळ्या स्नेह संमेलनाचं आयोजन झालेलं आहे. आता आम्ही आता निघालो घरी. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.